अस्सलामुअलैकुम। पाठ क्रमांक 3 आपन सारे खेड़ू। ये कहानी आपने सुनी भी है और तर्जुमे के साथ समझी भी है। आज आप इस कहानी की बुलंद फानी करेंगे। मैं ये कहानी पढ़ूंगा, आप भी मेरे पीछे दोहराएंगे। पाठ क्रमांक 3 आपन सारे खेड़ू। अंगणात मुले चेंडू खेळत होती। रोजी एकटीच बसून खेळ बघत होती। रोजीची आई अंगणात आली। ती म्हणाली, रोजीला खेळायला घ्या ना, ती एकटीच बसून आहे। एक मुलगी म्हणाली, तिच्या बरोबर कसा खेळायचा, तिला नीट चालता येत नाही। हे ऐकून रोजीच्या आईला वाईट वाटले। ती घरात परत गेली। रोजी कधी खेळाकडे तर कधी इकडे तिकडे बघू लागली। एक कुत्र्याचे पिलू अचानक रोजीकडे आले। रोजीने पिल्याकडे पाहिले। अय्या, किती गोळस पिलू आहे हे। तिने आईला हाक मारली, आई लवकर बाहेर ये ना। आई बाहेर आली। पिलाला पाहिले। त्याला कुरवाडले। आई, आपण हे पिलू आपल्याकडेच ठेवूया, रोजी म्हणाली। रोजी, पिलू खरंच खूप गोडस आहे, ते आपल्याकडे ठेवू। ते तुझ्या बरोबर खेळेल। तू पिलाकडे लक्ष ठेव। तू त्याला रोज खाऊ पिऊ घाल, म्हणजे त्याला तुझा लळा लागेल। मी तुला मदत करीन, आई म्हणाली। मुलाचा खेळ संपला। ती आपसात बोलू लागली। तेवढ्यात रोजीच्या घरातून कुत्र्याच्या भुकण्याचा आवाज आला। मुलगा म्हणाला, चला आपण रोजीकडे जाऊ। तिच्या घरी कुत्र्याचा पिल्लू आहे, ते आपण पाहू। एक मुलगी
रोजीला म्हणाली, किती छान पिलू आहे, हे कुठून आणलास? अगं आणलं नाही, आलंय असंच, रोजी म्हणाली. हे बघ, तुझ्या पिलासाठी आम्ही खाऊ आणलंय. आता आम्ही रोज तुझ्याकडे येत जाऊ. पिलाशी आणि तुझ्याशी खेळायला. एक मुलगी म्हणाली. रोजीला आनंद झाला. बरं झालं रोजी, या पिल्यामुळे तुला सगळ्याबरोबर खेळायला मिळेल, आई म्हणाली. इस सबक को आप बुलंद ख्वानी के साथ पढ़ेंगे और पढ़ता हुआ वीडियो ग्रुप में सेंड करेंगे।